नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना दिलासा, रेशन दुकानावर मोफत साडी वाटप लवकरच सुरू होणार, याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता रेशन दुकानावर मोफत साडी वाटप कशा पद्धतीने सुरू होणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना दिलासा, रेशन दुकानावर मोफत साडी वाटप लवकरच या ठिकाणी सुरू होणार। पहा संपूर्ण सविस्तर अपडेट। राज्य शासनाच्या रेशन सोबत साडी योजनेला जळगाव जिल्ह्यात यापूर्वी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असला तरी ग्रामीण व शहरी भागातील लाखो महिला बऱ्याच दिवसापासून वंचित होत्या। मात्र आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना दिलासा देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेला आता पुन्हा एकदा गती मिळणार आहे। शासनाच्या आदेशानुसार अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना रेशन सोबत मोफत साडी देण्याची प्रक्रिया लवकरच वेगाने सुरू होणार आहे। जळगाव जिल्ह्यातील तालुकानिहाय आकडेवारी पाहता गतवर्षी रेशन दुकानावर 1,39,914 साड्यांचे वितरण झाले होते, तर यंदा ही संख्या वाढून 1,34,845 इतकी होणार आहे। त्यानुसार जळगाव तालुक्यात 13,340 महिलांना साड्या मिळणार आहेत। तसेच चाळीसगावमध्ये 17,193, रावेरमध्ये 10,630, जामनेरमध्ये 10,213, यावलमध्ये 10,647, चोपड्यात 9,966, पाचोऱ्यात 9,000। बघा, एकूणच या ठिकाणी 9,966 पाचोऱ्यात, 9,559 पारोळ्यात, 7,366 भडगावात, तसेच 6,963 अमळनेरमध्ये, 8,912 भुसावळमध्ये, 5,200 एरंडोलमध्ये, 5,796 मुक्ताईनगरात, 8,184 धरणगावात, 70 आणि बोदवडमध्ये, 3,842 याप्रमाणे साड्यांचे वितरण सुरू होणार आहे। बघा, ग्रामीण महिला समाधानी। जिल्हाभरात एकूण सुमारे 1,34,845 साड्यांची मागणी नोंदवण्यात आली असून पुरवठा यंत्रणा काटेकोर नियोजनाद्वारे काम करत असल्याने गोदामामधून साड्यांचा पुरवठा वेळेवर करण्यात येणार आहे। प्रत्येक रेशन दुकानावर पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे। वितरण प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडून नियमित तपासणी केली जाईल। या योजनेचा फायदा अंत्योदय शिधापत्रिकाधारक महिलांना प्रामुख्याने होणार आहे। अनेक कुटुंबांमध्ये महिलांना दरवर्षी नवीन साडी घेणे शक्य होत नाही आणि अशा परिस्थितीत शासनाकडून मिळणारी मोफत साडी त्यांच्यासाठी मोठा आधार ठरते। ग्रामीण भागातील महिलांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले असून सण समारंभ किंवा लग्न सराईच्या काळात याचा उपयोग होत असल्याचे सांगितले आहे। पहा पुरवठा विभागाचे हे आव्हान। नेमकं आपल्या पुरवठा विभागाचं काय आव्हान आहे? दरम्यानच यापूर्वी वितरण प्रक्रियेदरम्यान काही किरकोळ अडचणीही समोर आल्या आहेत। काही भागात सुरुवातीला साड्यांचा पुरवठा उशिरा पोहोचल्याच्या तक्रारी आल्या होत्या, मात्र प्रशासनाने त्याची तातडीने दखल घेत पुरवठा या ठिकाणी सुरळीत केला आहे। तसेच लाभार्थ्यांची अचूक नोंद ठेवण्यासाठी डिजिटल यंत्रणांचा वापर वाढवण्यात आल्यामुळे गैरप्रकारांना आळा बसण्यास मदत होत आहे। जिल्हा पुरवठा विभागाने सर्व पात्र महिलांना आपल्या जवळच्या रेशन दुकानातून साडी वेळेत घेण्याचे आवाहन केले आहे। तसेच कोणतीही अडचण किंवा तक्रार असल्यास संबंधित तहसील कार्यालय किंवा पुरवठा अधिकाऱ्याशी संपर्क साधण्याचेही या ठिकाणी सांगितले आहे। शासनाच्या या योजनेमुळे केवळ आर्थिक दिलासा मिळत नाही तर सामाजिक सुरक्षिततेची भावना देखील बळकट होत आहे। ग्रामीण अर्थव्यवस्थेत सकारात्मक बदल घडवून आणण्यात अशा योजनांचा मोठा वाटा असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे जी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे, म्हणजेच एकूणच आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल घटक आहेत किंवा जे दुर्बल कुटुंब आहेत त्या कुटुंबांना दिलासा मिळणारी अपडेट आहे। म्हणजेच रेशन दुकानावरती आता मोफत साडी वाटप होणार आहे। लवकरच ही प्रक्रिया सुरू होणार आहे। फ्री साडी स्कीम अपडेट याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।